वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार। शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे अर्ज भरणार। कळवा मुंब्रा विधानसभेसाठी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी शरद पवार स्वतः उपस्थित राहणार। मंत्री छगन भुजबळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीतील घटक पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी आणि नियोजनासाठी माजी खासदार समीर भुजबळ येवल्यात दाखल। कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याआधी चंद्रकांत पाटलांचं देवदर्शन। धनकवडीमधील शंकर महाराज मठाचं दर्शन घेतलं तर कसबा गणपतीचंही दर्शन घेणार। गुरुपुष्यामृत योग साधत अविनाश जाधव आणि राजू पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करतेवेळी राज ठाकरे उपस्थित राहणार। सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज भरणार। रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी आणि किरण सावंत उमेदवारी अर्ज दाखल करणार। मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीत, संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील असा तासगाव कवठे महांकाळमध्ये सामना। 29 ऑक्टोबरला संजय काका उमेदवारी अर्ज दाखल करणार। सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी रोहित पाटील आज अर्ज भरणार। यावेळी रोहित पवार, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम उपस्थित राहणार। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी, त्यामुळे इच्छुक प्रीती बंड नाराज। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढत असलेले वंचितचे उमेदवार विनय भांगे एलएलबीचे विद्यार्थी एकीकडे निवडणुकीची तयारी तर दुसरीकडे एलएलबीचा अभ्यास करत प्रचार। महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांची मालमत्ता 7 कोटींच्या घरात, सत्तारांवर विविध प्रकरणातील 7 गुन्हे दाखल। काल सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। शपथपत्रात मालमत्तेचा तपशील। विदर्भामध्ये काँग्रेस 42 ते 43 जागा लढवणार। महाविकास आघाडीच्या सत्तेत विदर्भाचा मोठा वाटा असेल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विश्वास व्यक्त केला। काँग्रेसची 52 ते 54 उमेदवारांची पहिली यादी आज संध्याकाळपर्यंत येणार। उर्वरित जागा उद्या संध्याकाळी चर्चेनंतर जाहीर करणार। विजय वडेट्टीवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत पार पडलं। तुर्तास प्रत्येकी 85 जागांचा फॉर्म्युला ठरला। 270 जागांवर सहमती, उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार, संजय राऊत यांचं वक्तव्य। भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेनुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार। भाजपला 90 ते 95 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 40 ते 50 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज। महायुतीतील प्रमुख नेते आज गृहमंत्री अमित शहांसोबत उर्वरित जागा वाटपाच्या तिढ्याबाबत चर्चा करणार। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही बैठक होईल। सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार। महायुतीच्या उर्वरित जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर शक्ती प्रदर्शन करणार। यावेळी कुस्तीपटू विनेश फोगाटसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हर्षवर्धन पाटलांचा भाजपमधून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, विद्यमान आमदार दत्ता भरणेंना हर्षवर्धन पाटलांचं आव्हान। शिवडी विधानसभेसाठी ठाकरे गटात पेच कायम, विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी दोघेजण मतदारसंघामध्ये इच्छुक। कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा राजीनामा। डोंबिवली विधानसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं थरवळ नाराज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार केपी पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश, राधानगरीतून निवडणूक लढवणार। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिनकर पाटलांचा मनसेत प्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मनसेमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांना राज ठाकरेंकडून उमेदवारी। नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या सीमा हिरे विरुद्ध दिनकर पाटील अशी लढत होणार। अंतरवाली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची मनोज जरांगेंनी बैठक बोलावली। इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मतदारसंघात एकाच उमेदवाराला उभं करण्याबाबत जरांगे पाटील मार्गदर्शन करणार।
धाराशिवचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटलांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत केलेल्या कामांचा जरांगेंना अहवाल सादर केला। श्रीगोंदा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत ठिणगी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार राहुल जगताप अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। ठाकरे गटानं अनुराधा नागवडे यांना 15 कोटी रुपये देऊन तिकीट दिल्याचा जगताप यांचा आरोप। बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंकेंना उमेदवारी। पुतणे जयसिंग सोळंकेंचे समर्थक नाराज। उमेदवारीवर पुनर्विचार करण्यासाठी समर्थकांची सोळंकेंच्या बंगल्यावर बैठक। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी। जालन्याच्या घनसावंगी विधानसभेसाठी माजी मंत्री राजेश टोपे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। मंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मनसरमध्ये जाहीर सभा घेऊन दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। मंत्री अनिल पाटलांना अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर यंदा जनता साथ देईल, अनिल पाटलांना विश्वास। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 निष्ठावंत मैदानात। परांड्यातून रणजित पाटील तर धाराशिवमधून कैलास पाटील दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात। महायुतीतील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच दिल्ली दरबारी। कोल्हे परिवारानं अमित शहांची भेट घेतली। कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यानं पेच। रविकांत तुपकरांची महाविकास आघाडीसोबतची जागा वाटपाची चर्चा फिसकटली। उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेत मार्ग निघाला नाही। तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाणार नाही। नवी मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले अपक्ष अर्ज भरणार। नाईक दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म खिशात ठेवून भाजपला धोका देतील, चौगुलेंची प्रतिक्रिया। अण्णा बनसोडेंना पिंपरीसाठी उमेदवारी जाहीर। बनसोडेंसमोर पक्षांतर्गत आणि महायुतीतील नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान। शहराध्यक्ष योगेश बहल यांनी बनसोडेंची भेट घेतली। बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाडांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीची खेळी। काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळकेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। शेळके बुलढाण्यातून निवडणूक लढवणार। महाडमधून आमदार गोगावलेंच्या प्रचाराला शुभारंभ। महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराची सुरुवात केली। यावेळी महायुतीतील सगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। अकोल्यातील बाळापूर मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून नितीन देशमुखांना तर अकोला पूर्व मतदारसंघातून गोपाल दातकरांना उमेदवारी। दोन्ही उमेदवारांचा विजय होणार, अरविंद सावंत यांना विश्वास। आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे इच्छुक। धोंडेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। मीरा रोडमध्ये भाजप मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल। शर्मा यांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली विनापरवाना कार्यक्रम घेतल्यानं गुन्हा दाखल। मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांचे चुलत बंधू आणि रुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील जैन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रिक्षा चालकांना भोजन आणि डब्यांचा वाटप केल्याचा आरोप। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3री यादी जाहीर। 3ऱ्या यादीमध्ये 13 उमेदवारांना संधी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणुकीच्या मैदानात। एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी। केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे। कोपरी पाचपाखाडीत सध्या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार। 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार। आज मुख्यमंत्री अर्ज दाखल करणार होते, मात्र अनेक उमेदवारांचे अर्ज आज भरायचे असल्यानं तारखेत बदल। सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात लढत। दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली मैदानात। बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहणार। नांदगाव मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांनी स्पष्ट केलं। कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत मागणी केल्याची समीर भुजबळ यांची माहिती। ठाणे शहर मतदारसंघातून राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढणार। विचारे आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रत्येक मतदाराला वाटण्यासाठी 10,000 पैसे पाठवले. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप. बदलापूर प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी. कुणालाही सोडणार नाही, महाधिवक्त्यांची कोर्टात हमी. 10,000 बेकायदा बांधकामं होताना काय करत होतात? नवी मुंबई महापालिकेला हायकोर्टानं फटकारलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाची रायगडमध्ये कारवाई. आचारसंहिता लागू झाल्यापासून 107 गुन्हे दाखल, तर 88 आरोपी ताब्यात. कारवाईमध्ये 26 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूरच्या संविधान चौकात ओला कॅबला आग लागल्याची घटना. सिग्नलवर आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ. सुदैवानं जीवितहानी नाही. सावंतवाडीच्या इन्सुली घाटीमध्ये बसला ट्रकची धडक. अपघातामध्ये 20हून अधिक प्रवासी जखमी. पणजी सावंतवाडी गाडीला अपघात. डोंबिवलीतील कावेरी चौकात दुचाकीवरील 2 शाळकरी मुलांना टेम्पोची धडक. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. बीडमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई. 1,17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकाला ताब्यात घेत पुढचा तपास सुरू. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव शेत शिवारात 1.25 लाखांचा गांजा जप्त. खंडाळा पोलिसांची कारवाई. गुन्हा दाखल. नायगाव पोलीस वसाहतीमध्ये प्रो कबड्डीचं विशेष स्क्रीनिंग. अभिनेता रितेश देशमुखही प्रो कबड्डीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित. पोलीस कुटुंबांसह रितेश देशमुखनं कबड्डीचे सामने पाहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच मराठी भाषेचे धडे. विद्यापीठातील आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागाचा मराठी भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मराठी शिकण्याची संधी मिळणार. सणासुदीच्या काळात झोमॅटोनं प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली. ऑर्डर देताना आता ग्राहकांना प्रति ऑर्डर 6 रुपयांऐवजी 10 रुपये द्यावे लागणार. ऑपरेशनल खर्च भरून काढण्यासाठी कंपनीचा निर्णय. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचा 1 नेशन 1 गोल्ड रेटचा निर्णय. देशभरात सर्वत्र सोन्याचे एकसमान दर लागू करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात. काउन्सिलनं भूमिका स्पष्ट केली. वीर राणी कित्तूर चन्नम्माच्या विजयाला 200 वर्ष पूर्ण. यानिमित्त कित्तूरमध्ये उत्सवाचं आयोजन. राज्यभरातील कलाकारांचा शोभायात्रेत सहभाग. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील ड्युनेडिनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजब नियम. सोडायला आलेल्या नातलागांना फक्त आता 3 मिनिटच मिठी मारावी. विमानतळाचा नवा नियम. अमेरिकेमध्ये ई कोलाई आजारामुळे 49 जण रुग्णालयात दाखल. एकाचा मृत्यू. मॅकडोनाल्डच्या क्वार्टर पाऊंडर हॅमबर्गर खाल्ल्यानंतर नागरिकांमध्ये आजाराची लक्षणं. अमेरिकेच्या आरोग्य विभागाची माहिती. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये दाना चक्रीवादळाचं आणखी तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता. किनाऱ्यावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.